झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवून या. त्या मला माहितीये विदाउट लाईट त्यांना बाहेर काढ. ते एकदम सोपं आहे साहेब. मी बोलू सर? बोला. थँक्यू. आपण एक काम करू, एक 4-5 दिवस थांबू आणि मग बाहेर काढू. 4-5 दिवस ना. व्हेरी गुड. आम्ही इथेच मरतो, मग आमच्या बॉड्या बाहेर काढा. वहिनी जरा थोबाड बंद ठेवा. आता माझं फुसफुस दगा द्यायला लागलेला आहे. पूर्वी तर फुसफुस होता, आता श्वास घेता येत नाही ना, तर आता फुस झालेला आहे. हे वाचड्या वाचमन, अरे तू कोणाला घेऊन आलाय? हे एक मिनिट साहेब बोलताय, साहेब बोलताय. हे बोल साहेब आहे ना मी. सॉरी. हा जो माझा हेल्पर आहे ना, एक नंबरचा आळशी. थँक्यू एक नंबरचा आळशी. खाऊन खाऊन माझला आहे. तुम्ही एक काम करा, त्याला 100 रुपये द्या. लगेच काम करेल. किती? 100 रुपये. वासाडून इथं पण लाच घेता वाय. जीव निघालाय आमचा. हे इकडे ये. एक मिनिट इकडे द्या. त्यांना माझा जीवाचा परत. हे 100 रुपये तुमच्याकडे कसे आले? अगं ते भांडी घासायला पावडर आणा दिली होतीस ना, तर पैसा आहेत तर बाकी काही नाही. भांडी घासायची पावडर आणायला जे पैसे दिले होते ते पैसे तुम्ही या फालतू कामासाठी वापरताय? नाही फालतू कामाचं आहे. बाहेर या, बाहेर एकदा बाहेर या, मी बरोबर करते. नाही मी बाहेर येऊन दे तरी. बाहेर येण्यासाठी हे त्यांना द्यावे लागणार. घ्या हो त्यांना बाहेर. मला माहितीये ही पुढचा महिनाभर ना मी या माणसाला ना राखेने भांडी घासायला लावेन. अगं मी जर बाहेर नाही आलो ना, गुदमरून मेलो ना, तर माझ्या राखीने तुला भांडी घासायला लागतील. एक्सक्यूज मी. राखी राखी एक्सक्यूज सर, हे पकडा ना. काहीतरी करा. बरं दिसा भाई तुम्ही. पैसा नंतर ठेवा खिशात, ती बाहेर काढ. हे ड्रायव्हर. साहेब आहे ना मी. हो का? नाही ते स्क्रू ड्रायव्हर द्या ना. दादा हे घ्या. ओ लवकर काढा. एक मिनिट. डोळे बंद करा. स्पार्क होईल. माझी गोष्ट कळत नाही, ह्या लिफ्ट मध्ये अडकल्या कशा? नाही काय झालं तुम्हाला सांगतो. तुमचं वहिनी थोडस चुकलं. म्हणजे लिफ्ट मध्ये जायच्या आधी लाईट चालू नाही, थोडा अंदाज तर घ्यायचा मग आत जायचं ना. वासाड्या काय बोलतो, तुला कळतंय काय? अरे लाईट चालू होती म्हणून तर लिफ्ट चालू होती ना. काय बोलतो? नाही तरी पण थोडा अंदाज घ्यायचा. अरे असं काय म्हणजे आपण नाही का असं ढगाळ वातावरण आलं का असं वाटतं झालं पाऊस येणार आहे, चपटी घ्या चला, अंदाज तर घ्यायला पाहिजे का नको? कदम तुम्ही जरा तुमच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घ्या ना. सगळं अंदाज पण कसं असतो तुमचं? नको नाही तर काय कदम भाऊजी, असं काही नसतंच. आणि मी तुम्हाला सांगू, लिफ्ट बंद असण्याचा सगळ्यात मोठा तोटा मला झाला. तुला कसं? 4 तास हा माणूस त्या लिफ्ट मध्ये होता. माझ्या घरातली सगळी कामं राहिली आहेत. बघा एक मिनिट ह्याच्यावरती एकच उपाय. आपल्या सोसायटीमध्ये आता जनरेटर बसवून घ्यायला पाहिजे. जनरेटर बसवणं इतकं सोपं नाहीये. ऐक माझं बाबू, माझ्या जीवापेक्षा महाग आहे का ते? महाग नाहीये, पण ऐक माझं जरा. काय आहे, जनरेटर बसवायचा म्हणजे आपल्या सोसायटीकडे तेवढा फंड आहे का? आणि जनरेटर बसवायचा म्हणजे इंधन केवढं लागतं, त्याचं मेंटेनन्स केवढं असतं. उगाच सांगायची गोष्ट ना, तरी पण सांगतोय. मला काय वाटतं, लिफ्ट ना मॅन्युअली चालली पाहिजे. कशी ग? म्हणजे नाही का, पुष्की मागे मी केरळला गेले होते. हो, तू गेली तिथे होती. कसं असतं माहितीये का, की एक अशी लिफ्ट असते, त्याला ना अशी पुल्ली लावलेली असते. आणि पलीकडच्या दिशेला ना एक माणूस उभा असतो. आपण लिफ्ट मध्ये चढलो की पलीकडे ना आपल्या वजनाच्या पोती टाकतात. आणि मग तो माणूस आहे ना अशी दोरी अशी सप 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 अशी ओढतो आणि मग आपण असे सप 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 वर जातो. अरे बापरे, काय? म्हणजे एवढी पोती आणा, त्याच्यात वजन भरा, मग ती त्या वजनावर ठेवा, मग एखादा माणूस असा पुलीच्या साह्याने ते ओढणार आणि ते ओढता ओढता त्या
काय झाली तर वहिनी, अहो पण आपण त्या म्हणताय तेवढं तर करून